स्वामी समर्थ। शिवमहापुराण कथेप्रमाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे की शिवमहापुराण कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की महादेवांच्या पिंडीवर आपण जी काळ्या कलरची तीळ अर्पण करतो ती कशा प्रकारे अर्पण करावी। काळ्या कलरची तीळ ही कधी पण अर्पण करताना पाणी, दूध आणि त्याच्यामध्ये काळ्या कलरची तीळ अशाच प्रकारे महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे। आणि दुसरं म्हणजे महादेवाच्या पिंडीवर जर आपण कोरडीच तीळ अर्पण केली काळ्या कलरची तर आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते, आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येते असं म्हटलं गेलेलं आहे। आणि तिसरं म्हणजे कधी पण गहू, मूग किंवा दूध तुम्ही अर्पण करत असणार तर त्याच्यामध्ये कधी पण पाणी टाकायचं आहे। आणि तीळ जर फक्त तीळ अर्पण करत असणार तर पाणी टाकूनच म्हणजे आपल्या मुठीमध्ये थोडंसं पाणी तीळ घ्यायचं आणि ओली तीळ आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे। असं केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि आपली जी पूजा असते ती देवापर्यंत पोहोचते। आपल्या मनातली काही इच्छा असेल ती निश्चितच पूर्ण होते असे शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।